गायीच्या दूध उत्पादनात जेनेटिक्स आणि ब्रीड सिलेक्शन किती महत्त्वाचे आहे? तुमच्या गोठ्यात 2 गायी आहेत. दोघींनाही तोच चारा, तीच काळजी आणि तोच खर्च. पण एक गाय रोज 18 लिटर दूध देते आणि दुसरी फक्त 6 लिटर. असं का होतं? काय ती दुसरी गाय आळशी आहे की पहिली गायीला सिक्रेट एनर्जी ड्रिंक दिलंय? नाही, यामागचं खरं कारण आहे जेनेटिक्स आणि योग्य ब्रीड सिलेक्शन. जर तुम्ही हा एकच निर्णय चुकीचा घेतला तर वर्षानुवर्षे तोटा सहन करावा लागेल. पण योग्य निवड केली तर तुमचा डेअरी व्यवसाय महिन्याला लाखोंमध्ये जाऊ शकतो. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे भारतातील शेतकऱ्यांसाठी सर्वात फायदेशीर ब्रीड कोणती आहे. चूक जी बहुतेक शेतकरी करतात. आपल्या भारतात अनेक शेतकरी गाय घेताना काय बघतात? गाय दिसायला भारी आहे का? रंग छान आहे का? शिंग मोठी आहेत का? अहो, गाय ब्युटी कॉन्टेस्टसाठी घेताय का डेअरीसाठी? दिसण्यावर जाऊन गाय घेणं म्हणजे मोबाईल फक्त कवर बघून घेण्यासारखा आहे. खरं महत्त्वाचं असतं तिचं जेनेटिक पोटेन्शियल. जेनेटिक म्हणजे काय? सरळ भाषेत सांगायचं तर गायीच्या शरीरात आधीपासून असलेले दूध देण्याची क्षमता. जशी काही मुलं नैसर्गिकरित्या उंच असतात, काहींची बुद्धिमत्ता जास्त असते, तसंच काही गायींच्या जीन्समध्ये जास्त दूध देण्याची ताकद असते. जर जेनेटिक्स वीक असेल तर कितीही महागडा फीड द्या, सप्लिमेंट्स द्या, दूध उत्पादन मर्यादितच राहणार. हीच चूक हजारो शेतकरी करतात आणि नंतर म्हणतात डेअरीत फायदा नाही. फायदा नाही की प्लॅनिंग चुकीची आहे. ब्रीड सिलेक्शन नफा ठरवणारा गेम चेंजर आहे. आता प्रश्न येतो, कोणती ब्रीड निवडायची? भारतामध्ये मुख्यतः 3 प्रकार आहेत: होल्स्टीन फ्रिशियन, HF. ही ब्रीड दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. योग्य मॅनेजमेंट असेल तर रोज 20 ते 35 लिटर दूध देऊ शकते. पण ही ब्रीड सेन्सिटिव्ह आहे. उष्ण हवामानात काळजी जास्त लागते. जर पुणे, मुंबई, विदर्भसारख्या उष्ण भागात असाल आणि व्यवस्थापन कमी असेल तर रिस्क आहे. जर्सी ही भारतीय हवामानासाठी ॲडॅप्टेबल आहे. दूध उत्पादन चांगलं, 15 ते 25 लिटर. मेंटेनन्स कमी, फीड इफिशियन्सी जास्त. जर बिगिनर असाल तर जर्सी उत्तम पर्याय आहे. इंडिजिनियस ब्रीड्स जैसे गीर, सहीवाल, आपल्या देशाचा अभिमान. यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते. दुधात A2 प्रोटीन असल्यामुळे बाजारभाव जास्त मिळतो. गीर गाय रोज 12 ते 20 लिटर दूध देऊ शकते. सहीवाल सुद्धा उत्कृष्ट आहे. आजकाल ग्राहक A2 दुधासाठी प्रीमियम देतात, म्हणजे कमी दूध देऊनही जास्त नफा. हा ट्विस्ट भारी आहे ना? फ्युचर प्लॅनिंगच्या पुढच्या 5 वर्षाचा विचार करा. इथेच बहुतेक लोक चुकतात. ते आजची गाय बघतात पण तिची पुढची पिढी बघत नाहीत. जेनेटिक्सचा खरा फायदा ब्रीडिंगमध्ये दिसतो. जर तुम्ही हाय जेनेटिक बुल सेमन वापरून आर्टिफिशियल इन्सिमिनेशन केलं तर पुढच्या पिढीत दूध उत्पादन आणखी वाढू शकतं. यालाच म्हणतात जेनेटिक इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. आज छोटी सुधारणा केली तर 5 वर्षांनी तुमचा गोठा मिल्क फॅक्टरी बनेल. कल्पना करा, आज 10 गायी आहेत, प्रत्येक 8 लिटर दूध देतात, एकूण 80 लिटर दूध.
पण जेनेटिक सुधारून प्रत्येकी 18 लिटर झाल्या तर 180 लिटर, दुप्पटपेक्षा जास्त इन्कम. आणि हे फक्त योग्य ब्रीड सिलेक्शनमुळे शक्य आहे. महत्त्वाच्या टिप्स: गाय घेताना नेहमी तपासा तिच्या आईचं दूध उत्पादन, लॅक्टेशन रेकॉर्ड, हेल्थ हिस्ट्री, ब्रीड प्युरिटी, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन सोर्स. जर सेलर ही माहिती देत नसेल तर सावधान व्हा, कारण चुकीची गाय घेणं म्हणजे दररोज स्वतःच्या खिशाला भोकं पाडण्यासारखे आहे. मोठा प्रश्न आता स्वतःला विचारा, तुम्ही डेअरी फार्मिंग करताय की गॅम्बल खेळताय? जर प्लॅनिंग शिवाय गाय घेत असाल तर तो जुगार आहे, पण जेनेटिक्स समजून ब्रीड निवडली तर तो स्मार्ट बिझनेस आहे. पुढची 5 वर्ष तुम्हाला तोट्यात घालवायची आहेत की प्रॉफिटेबल डेअरी एम्पायर उभं करायचं आहे? निर्णय आज घ्या. हा व्हिडिओ चुकू नका. जर आपण काही नवीन शिकलात असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण योग्य ज्ञानच शेतकऱ्याला श्रीमंत बनवतं.